ओलांडण सण साजरा केला. सकाळी त्यामध्ये कोणीही दुर्बल नव्हता. आणि दुसरी गोष्ट काय झाली, जेव्हा ते मिस्र देशातून बाहेर पडले तर ते सोन्या रुपयासहित बाहेर पडले. हालेलुया. आता प्रियानो, एक लक्षात ठेवा, जेव्हा हे सर्वजण 1,00,000पेक्षा जास्त लोक 1 मिलियनपेक्षा जास्त लोक जेव्हा मिस्र देशातून जेव्हा ते निघाले, तर मिस्र देशातून सिनाय पर्वतपर्यंत कोणीही मेलं नाही. आता आपण 10 कमांडमेंट्स तुम्ही मूवी बघितला असेल, त्यामध्ये दाखवलं जातं की लोक मेलेले आहेत. दाखवलं जातं की काय लोक आजारी होती, त्यांना कडेवर घेऊन नेण्याची पाळी आली. हे चुकीचं आहे, कारण आताच आपण पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये, त्यामध्ये कोणी दुर्बल नव्हतं, कोणीही मेलं नाही. मिस्र देशापासून ते सिनाय पर्वतापर्यंत. आणि वाटेत ते काय चांगले वागले नव्हते, ते कुडकुडत होते. मोशे विरुद्ध कुडकुडत होते, देवाविरुद्ध कुडकुडत होते, पण तरी देखील कोणीही मेलं नाही. का मेलं नाही? कारण ते देवाच्या कृपेखाली होते. कारण ते नियमशास्त्राच्या अधीन नव्हते, ते देवाच्या